नमस्कार. आज आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशनमधला तिसरा पार्ट बघणार आहोत. मागील 2 लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी म्हणजेच काय, हेरिडिटीबद्दल कुणी सांगितलं, सायंटिस्ट कोण होते आणि इव्होल्यूशन कसं झालं, म्हणजे पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्मिती कशी झाली, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे आले हे बघितले होते. आणि मग वेगळ्या थेरीज सायंटिस्टनी सांगितल्या होत्या, काही फिलॉसॉफर्स किंवा सायंटिस्टनीच ह्या थेरीजबद्दल सांगितलं होतं. मग या थेरीज सांगत असताना त्यांना काहीतरी इव्हिडन्सेस मिळाले, म्हणजे पुराव्यांच्या सहाय्याने त्यांनी काय केलं तर ही थेरी मांडली. मग कोणकोणते इव्हिडन्सेस आहेत ते आज आपल्याला बघायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 6 इव्हिडन्सेस आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. पहिले आहे ती म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. लक्षात घ्या, पहिला इव्हिडन्सेस आहे तो मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, दुसरा आहे तो ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, तिसरा वेस्टिजियल ऑर्गन, चौथा पॅराडॉलॉजिकल इव्हिडन्सेस, पाचवा आहे तो कनेक्टिंग लिंक आहे आणि 6वा आहे तो म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. हे 6 इव्हिडन्सेस आपण आज बघणार आहे. खूप सोपे आहेत. पहिला जो आहे तो मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजी मीन्स वॉट, बिहेवियर असेल किंवा बाहेर त्याचा ॲपिअरन्स असेल, एखाद्या प्लांट ॲनिमलचं जे ॲपिअरन्स आहे त्याला मॉर्फॉलॉजी असं म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये 3 पिक्चर्स दिलेत, 3 पिक्चर्स ॲनिमलचे आणि 3 पिक्चर्स प्लांटचे. तुम्हाला पिक्चर्स दिसतात. ह्या पिक्चर्समध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलं आहे की ह्या पिक्चर्समध्ये तुम्हाला काही सिमिलॅरिटी दिसतात का, तर तुमचा आन्सर काय असेल, सिमिलॅरिटी दिसतात का याच्यामध्ये, तर पहिल्यांदा तुमचा आन्सर असेल नाही, याच्यामध्ये सिमिलॅरिटीज नाही. पण जर मायन्यूटली तुम्ही पाहिलं तुमच्या असं लक्षात येईल की वरच्या 3 ॲनिमल्समध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत आणि खालीलच्या 3 प्लांट्स दिलेले आहेत त्या प्लांट्समध्ये सुद्धा सिमिलॅरिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जे 3 ॲनिमल्स दिलेले आहेत त्या ॲनिमल्समध्ये तुम्ही जर मायन्यूटली ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येतं की 2 डोळे, हेअर्स आहेत, इयर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे असे जे काही सिमिलॅरिटीज आहेत ॲनिमल्समधल्या. प्लांट्समध्ये सुद्धा फ्रूट्स दिसताना वेगळे आहेत, परंतु बाकीचं स्ट्रक्चर जे आहे, लिव्ज आहेत, स्टीम आहे, ब्रँच आहे, सगळे स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये काय होतं आपल्याला सिमिलॅरिटी दिसतात. मीन्स इट इंडिकेट दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज. काय दिसतं आपल्या याच्यामध्ये, सिमिलॅरिटी दिसतात. अँड हेच इट प्रूव्ज दॅट, ह्यातून काय प्रूव्ह होतं, देअर ओरिजिन मस्ट बी सेम. त्यांचा ओरिजिन काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर, त्यांचे जे पूर्वज आहेत ते काय असणार आहेत, सारखेच असणार आहेत. म्हणजेच आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं की एका युनिसेल्युलर पासून मॉडिफिकेशन होत गेलं आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स होत गेले. मग डिफरन्सिएशन झालं, प्लांट झाले, ॲनिमल झाले, मायक्रोब झाले, व्हायरसेस झाले. आणि मग जरी हे आपल्याला बाहेरून वेगळे दिसत असले तर यांच्यामध्ये काही ना काही सिमिलॅरिटीज आहेत, कारण त्यांचा ओरिजिन काय आहे, एकच आहे. कोणत्याही 2 प्लांट्सची, कोणत्याही 2 ॲनिमल्समध्ये जर कंपॅरिझन केलं तर कंपॅरिझन करत असताना शेवटी असं लक्षात येतं की यांच्यामध्ये काही ना काही सिमिलॅरिटीज आहेत. दिसताना दोन्ही ऑर्गॅनिझम जरी वेगवेगळे असते तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. आणि ह्या सिमिलॅरिटीज काय इंडिकेट करतात, तर ह्यांचा ओरिजिन काय आहे, सारखा आहे. सो first, morphological evidences, what it indicates that? It indicates that there are similarities. There are similarities and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. Okay? पहिला कळाला morphological evidences. Second, in your textbook it is anatomical evidences. ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेसमध्ये तुम्हाला 4 पिक्चर्स दिले. 4 पिक्चर्स 4 वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या ऑर्गन्सचे. फर्स्ट वन ह्युमन हँड, सेकंड वन कॅट्स 4 लेग दिला, थर्ड वन पॅटेजियम ऑफ बॅट अँड थर्ड वन पॅटेजियम ऑफ बॅट अँड फोर्थ वन फ्लिपर ऑफ वेल. हे 4ही ऑर्गन्स तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतात. पुन्हा सेम तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला सांगितलं
तर तुम्ही काय सांगाल की हे चारही ऑर्गन्स, चारही ॲनिमल वेगवेगळ्या ॲनिमल्समधले आणि चारहींचं फंक्शनसुद्धा वेगवेगळं आहे. ह्युमन हँडचं वेगळं आहे, कॅट 4 लेगचं वेगळं आहे. म्हणजे चारहींचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसताना वेगळं दिसतंय आणि फंक्शनही वेगळं दिसतंय. पण पुन्हा आपण मायन्यूटली याच्यात जर विचार केला, बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसतात. काय सिमिलॅरिटी दिसतात? तर हे जे ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन्स कशाने बनलेले आहेत? बोन्स आहेत. काय आहे त्याच्यामध्ये? बोन्स आहे. आणि बोन्स आहेत ते बोन्स कशाने जोडले गेले? जॉईंट्सनी जोडले गेले. कशाने? जॉईंट. म्हणजे इट इज सिमिलॅरिटी. दिसताना स्ट्रक्चर तुम्हाला वेगळं दिसतंय, पण ॲक्च्युअली इट इज नॉट अ डिफरंट स्ट्रक्चर बिकॉज इट इज मेड अप फ्रॉम द बोन्स अँड बोन्स आर जॉईंट बाय द जॉईंट्स. सेम इथं आपण तेच पुन्हा म्हणणार आहे की ह्या सगळ्या ॲनिमल, हे चारही जे ॲनिमल तुम्हाला चारही ॲनिमल दिलेले आहेत, ह्या चारही ॲनिमल्समध्ये आपल्याला काय दिसतात? सिमिलॅरिटी दिसतात. आणि ह्या सिमिलॅरिटीज काय इंडिकेट करतात? तर ह्या सगळ्यांचा ओरिजिन सेम आहे. ठीक आहे. मीन्स देर इज अ सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स in organs of each of the animal, and these similarity indicate that those animals may have common ancestor. ह्यांचे सगळ्यांचे पूर्वज काय आहेत? सारखेच आहेत. हे आपल्याला ह्या एव्हिडन्सेसमधून कळतंय. इट इज अ सेकंड अनॉटॉमिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे. खाली तुमच्या पुस्तकामध्ये 2 क्वेश्चन्स विचारलेत कॅन यू टेलमध्ये. पहिला क्वेश्चन असा विचारलाय, विच आर द डिफरंट ऑर्गन्स which are the different organs in the body of organism, and second is each of organs useful to organism. तुमच्या बॉडीमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत ते सांगायला सांगितलंय. आणि सगळेच ऑर्गन युजफुल आहेत का? आहेत का? तर आन्सर इज, म्हणजे क्वेश्चन तुमचा इजनी विचारलं, येस ऑर नो. काय असणार आहे? सगळेच ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये युजफुल आहेत असं नाही. काही ऑर्गन्स आहेत, जवळजवळ 100 असे ऑर्गन्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये जे कसे आहेत? युजफुल नाहीत. त्यालाच एक दुसरं नाव दिलं आहे, ते म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन. त्यामुळे तिसरा एव्हिडन्सेस जो पुस्तकात दिला आहे तो म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन. पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा? वेस्टिजियल ऑर्गनमध्ये 4 पिक्चर्स आहेत. इयर मसल दाखवलं आहे, विजडम टीथ आहे, ज्याला आपण मराठीमध्ये अक्कलदाढ असं म्हणतोय. नंतर टेलबोन आहे, ज्याला कोकिक्स असं म्हटलं गेलं आहे. आणि चौथा याच्यामध्ये आहे तो अपेंडिक्स आहे. तुम्हाला एका मार्काला प्रश्न विचारला जातो, विच आर द वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी. तर ही 4 नावं पाठ करून ठेवा. अपेंडिक्स, टेलबोन ज्याला कोकिक्स असं म्हटलं जातं, विजडम टीथ, आणि 4th वन आहे ते इयर मसल. इव्हन बॉडीवरचे जे हेअर्स आहेत ते हेअर्ससुद्धा कसे आहेत? वेस्टिजियलमध्ये. मग तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये जर क्वेश्चन विचारला, राईट शॉर्ट नोट ऑन वेस्टिजियल ऑर्गन, तर तुमचे पहिला पॉईंट असेल डेफिनेशनचा. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेस्टिजियल ऑर्गन? याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत, 3 वर्ड महत्त्वाचे डेफिनेशनमध्ये. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन. डिजनरेटेड म्हणजेच काय? थोड्या कालावधीने नष्ट होत जाणं, डिजनरेशन होणं. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज अ वेस्टिजियल ऑर्गन. सी डेफिनेशन वन्स अगेन. व्हॉट इज वेस्टिजियल ऑर्गन? डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. मग ते कोणत्याही ऑर्गॅनिझममधले असतील त्यांना, त्या ऑर्गन्सला आपण काय म्हणणार आहे? वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणणार आहे. मग हे वेस्टिजियल ऑर्गन्स ह्युमन बॉडीमध्ये आपल्या जरी युजलेस असतील तरी अदर ॲनिमल्समध्ये ते काय असतात? युजफुल असतात. ह्याच्यावर एक तुमच्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे की असे कोणते ऑर्गन्स आहेत जे ह्युमन बॉडीमध्ये वेस्टिजियल आहेत पण अदर ॲनिमल्समध्ये हेच ऑर्गन युजफुल आहेत. तर पहिलं उदाहरण तुम्हाला अपेंडिक्स सांगता येईल. अपेंडिक्स जो आहे तो आत्ता आपल्या बॉडीमध्ये युजलेस आहे. युजलेस का म्हटलं गेलं आहे? तर पूर्वीच्या काळी हा युजफुल होता. म्हणजे जे काही पूर्वज आपले ॲन्सेस्टर होते किंवा पूर्वीचे लोक जे होते ते जे फूड खात होते ते फूड कसं असायचं? अनकुक्ड असायचं, शिजवलेलं नसायचं. आणि मोस्टली त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण असायचं? सेल्युलोजचं. टू डायजेस्ट द सेल्युलोज अपेंडिक्स
वॉज युजफुल, बट नाऊ वी आर इटिंग कुक्ड फूड. पण आता आपण काय खातोय, शिजवलेलं अन्न. त्यामुळे साहजिकच अपेंडिक्सचं जे काम आहे त्या अपेंडिक्सचं काम काय होत चाललंय, कमी होत चाललंय. आणि तो त्यामुळे आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणून कन्सिडर करतोय. म्हणजे कालांतरानं काही हजारो वर्ष गेल्यानंतर किंवा काही वर्ष गेल्यानंतर हा ह्युमन बॉडीमधून काय होत जातोय, डिजनरेट होत जाते. आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे की सायंटिस्टने असं सांगितलं की जे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये युजफुल नाहीत, युजलेस आहेत, ते काय होत जातात, डिजनरेट होत जातात. आणि ज्याचा वापर आपण जास्त करतोय तो ऑर्गन काय होत जातो, डेव्हलप्ड होत जातो. हे थिअरी आहे. मग हा पहिला पॉईंट झाला अपेंडिक्सचा. दुसरा आपल्या बॉडीमध्ये सांगता येईल की मसल्स ऑफ इयर पिन्ना. आपले जे इयर पिन्नाचे मसल्स आहेत ते आपल्याला युजलेस आहेत, पण मंकी किंवा अदर ॲनिमल्समध्ये ते युजफुल आहेत. कशासाठी, टू फॉर द मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. जे मसल्स आहेत ते मसल्स इयर पिन्ना मुवमेंट करण्यासाठी याचा वापर आणि मंकीजमध्ये केला जातो. तिसरं जे आहे वेस्टिजियल ऑर्गन ज्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे टेलबोन, कोकिक्स. नंतर विजडम टीथ आहे, अक्कलदाढ आपण म्हणतो त्याला. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये हेअर्स ऑन अवर बॉडी. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. मग हे वेस्टिजियल ऑर्गन्स आपण असं म्हणतो की टप्प्याटप्प्याने आपल्या बॉडीतून डिजनरेट होत जातात म्हणजेच काय होत जातं, तर अकॉर्डिंग टू नॅचरल सिलेक्शन थेअरीनुसार जे काही बदलत्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होतात ते चेंजेस त्या ऑर्गनमध्ये झाले नाही तर ते कालांतरानं काय होत जातात, डिजनरेट होत जातात. आणि जे वापरले जातात ते काय होत जातात, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाते. हे सांगते आपली वेस्टिजियल ऑर्गन थेअरी. बघा 3 आतापर्यंत आपण बघितले, 3 एव्हिडन्सेस बघितले. फर्स्ट वन मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, सेकंड वन इज अनाटॉमिकल एव्हिडन्सेस अँड थर्ड वन इज वेस्टिजियल ऑर्गन. हे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आणि अनाटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये तुम्हाला एखादी MCQ पडेल, पण वेस्टिजियल ऑर्गनमध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाईल किंवा मग त्याचे डेफिनेशन्स किंवा शॉर्ट नोट विचारली जाईल. बऱ्याच वेळा याच्यावर क्वेश्चन्स विचारला जातो वेस्टिजियल ऑर्गन्समधला. नंतर आपला फोर्थ एव्हिडन्सेस जो आहे तो म्हणजे पॅनाटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅनाटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजेच काय, जिथं फॉसिलचा स्टडी केला जातो, जीवाश्मांचा स्टडी केला जातो, त्याला आपण पॅनाटॉलॉजिस्ट असं म्हणतो. जे फॉसिलचा स्टडी करतात त्याला पॅनाटॉलॉजिस्ट असं म्हणलं जातं. मग आतापर्यंत आपण बघितलं की ह्युमन डेव्हलपमेंट आहे ती तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर हे जे ॲनिमल्स डेव्हलप होत गेले म्हणजे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि ह्युमन आपल्याला मॉडिफिकेशन दिसतं, डेव्हलप्ड ह्युमन दिसतोय. मग हे सगळे बदल किंवा हे सगळे माहिती सांगत असताना कशाचा आधार घेतला, तर फॉसिलचा स्टडी केला गेला. जे काही जीवाश्म त्याला आपण म्हणतो, जे काही जीवाश्म आपल्याला जमिनीखाली सापडले, जे काही सांगाडे असतील किंवा काही त्यांचे ठसे असतील, ह्याच्यावरून पॅनाटॉलॉजिस्टनी स्टडी केलेलं आहे. त्या स्टडीला पॅनाटॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हणलं. म्हणजे पॅनाटॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये काय केलं गेलं, तर स्टडी ऑफ फॉसिलमधून जे काही पुरावे मिळाले ते पुराव्यानुसार डेव्हलपमेंट कशी होत गेली हे सांगितलं गेलं. ज्या पिक्चरमध्ये इथं आपल्याला काय दिसतंय, तर डेव्हलपमेंट कशी होत गेली. पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यात खाली काय दाखवले, इन्व्हर्टिब्रेट दाखवले. त्याच्यावरच्यामध्ये काय दाखवले, तर स्पायसेस दाखवले. नंतर रेप्टाईल्स, ॲम्फिबियन्स, वरच्या लेअरला रेप्टाईल्स आणि सगळ्यात अप्पर मोस्ट लेअरला काय दाखवले, एल्व्स आहेत, बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत. मग हे पिक्चर काय इंडिकेट करतं, तर डेव्हलपमेंट कशी होत गेली. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स सुरुवातीला काय होतं, जसं कोणाचे ठसे सापडले किंवा कोणाचे फॉसिल्स सापडले, सगळ्यात खाली उत्खनन करत असताना ज्यावेळेस सॉईलमधून जे काही पुरावे मिळाले गेले ते पुरावे सगळ्यात खालच्या लेअरला कुणाचे मिळाले गेले, इन्व्हर्टिब्रेट्स म्हणजेच काय, दोज ॲनिमल डोंट हॅव व्हर्टिब्रल कॉलम, ज्याला आपण अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतो. मीन्स सगळ्यात खालच्या लेअरला काय सापडले आपल्याला, इन्व्हर्टिब्रेट सापडले. इन्व्हर्टिब्रेट्सच्या थोड्याशा वरच्या लेअरमध्ये काय सापडले, स्पायसेस लाईक ॲनिमल म्हणजे माशासारखे प्राणी किंवा माशांमधले प्राणी आढळले. त्याच्या वरच्या लेअरमध्ये
ॲम्फिबियन्स, नंतर रेप्टाईल्स, नंतर मॅमल्स, बर्ड्स, हे सगळे ॲनिमल्स आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळाले. हा सगळा जो स्टडी आहे किंवा हे जे इव्हिडन्सेस आहेत त्या इव्हिडन्सेसला पॅनाटॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हटलं जातं. मग हे पॅनाटॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक नोट आहे ती म्हणजे कार्बन डेटिंग मेथड. कोणती? कार्बन डेटिंग मेथड. ही कार्बन डेटिंग मेथड कशावर बेस आहे? इट बेस्ड अपॉन द रेडिओॲक्टिव्ह डिके ऑफ नॅचरली ऑकरिंग C14, कार्बन 14. ह्याचं डिकेईंग जे आहे नॅचरली डिकेईंग होत आहे याच्यावरून कार्बन डेटिंग मेथड सांगितली जाते आणि ही डेव्हलप केलेली आहे विल्यर्ड लिबी यांनी. आणि यासाठी त्यांना नोबल प्राईजसुद्धा मिळालं आहे 1960मध्ये फॉर हिज इन्व्हेन्शन. हा कार्बन डेटिंग मेथडमुळं एखादा सांगाडा जर सापडला किंवा एखादं मटेरियल जर सापडलं तर त्याच्यावरून ह्या कार्बन डेटिंगमुळं आपल्याला त्याचं एज काढता येते. द एज ऑफ द मटेरियल डिटरमाइन बाय दिस. एखादा फॉसिल ज्यावेळेस सापडतो त्यावेळेस त्याचं डेटिंग, त्याचं एज काढलं जातं. हे एज कार्बन डेटिंग मेथडनी काढलं जातं. आपल्याला माहिती आहे प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल याच्या बॉडीमध्ये कार्बन भरपूर प्रमाणात असतो आणि मग ह्या कार्बन जो काही एलिमेंट आहे C14 कार्बनचा, ओनली द डिकेईंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. ज्यावेळेस एखाद्या प्लांट किंवा ॲनिमलची डेथ होत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये असणाऱ्या C14 जो मटेरियल आहे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो त्याचं काय होत जातं, डिकेईंग प्रोसेस चालू असते. आणि मग डेट कशी काढली जाते? In case of dead bodies of plant and animal, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously because C12 is a non-radioactive. याच्यामध्ये C14 आहे तो रेडिओॲक्टिव्ह आहे आणि C12 आहे तो कसा आहे, नॉन रेडिओॲक्टिव्ह आहे. The time passed since the date of plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14. C14 ची रेडिओॲक्टिव्हिटी जी आहे ती मेजर करून त्या प्लांटच्या किंवा ॲनिमलची डेथ कधी झालेली आहे ती सुद्धा मेजर केली जाते. आणि ह्या C14 आणि C12 ह्यांचा जो रेशो आहे, ह्या दोन्हीमधला जो रेशो आहे तो रेशोसुद्धा काय करतो, त्या फॉसिलचं एज सांगण्यासाठी उपयोगी पडलं जातं आणि ह्यालाच कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. पुस्तकामध्ये अंडरलाईन करून घ्यायचा यूज काय आहे बघा. इट इज यूज्ड इन पॅनाटॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट. म्हणजे जे काही हस्तलिखित असतील किंवा ह्युमन्स फॉसिल असतील ह्यांचं एज काढण्यासाठी किंवा पॅनाटॉलॉजीमध्ये ह्याचा कार्बन डेटिंगचा यूज केला जातो. व्हॉट इज द यूज ऑफ कार्बन डेटिंग मेथड? इट इज यूज इन अ पॅनाटॉलॉजी, फर्स्ट वन. सेकंड, इट इज यूज्ड इन अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड मॅन्युस्क्रिप्ट. Once the age of fossils been determined by such a technique, it become easy to deduce the information about the other erstwhile organism. It's seen that vertebrates have been slowly originated from the invertebrate. आपल्याला असं लक्षात येतं आहे की जे व्हर्टिब्रेट्स आहेत ते व्हर्टिब्रेट्स कुणापासून ओरिजिन झालेले आहेत, तर इनव्हर्टिब्रेट्सपासून आहे. ठीक आहे, हा तिसरा पॅनाटॉलॉजिकल इव्हिडन्सेस झाला. फिफ्थ वन आहे तो म्हणजे कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग म्हणजेच काय, जोडणारे. एन्व्हायरमेंटमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये अजूनही असे काही ॲनिमल्स आहेत. हे ॲनिमल्स काय करतात, दोन वेगवेगळ्या फॅलमच्या कॅरेक्टरिस्टिक दाखवतात किंवा दोन वेगवेगळ्या क्लासेसचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. त्या ॲनिमलला किंवा त्या ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं, कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. 3 एक्झाम्पल आहेत पुस्तकामध्ये. एक आहे डकबिल प्लॅटिपस, दुसरा आहे ते म्हणजे लंगफिश आणि तिसरा आहे तो म्हणजे पेरिपॅटस. आता तिन्हींमध्ये सुद्धा तिन्हींचे काही वैशिष्ट्य आहेत बघा. बऱ्याच ह्याच्यामध्ये काय होत जातं, तर सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शोज मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप. दोन प्लांट किंवा ॲनिमल असतील ते काय करतात, काही प्लांट किंवा काही ॲनिमल्स जे आहे ते काय करतात, तर दोन वेगवेगळ्या ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक दाखवतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं,
कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. व्हॉट इज कनेक्टिंग लिंक? याच्यामध्ये नुसतं प्लांट आहे, सम प्लांट, काही प्लांट्स आणि काही ॲनिमल्स आहेत. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो काय दाखवतात? सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप. हेच दे आर कॉल्ड ॲज ए कनेक्टिंग लिंक. एक्झाम्पल पेरिपॅटस. पेरिपॅटस जे आहे ते पिक्चरमध्ये तुम्हाला बघितलं तर एखादं अर्थवर्मसारखं दिसतंय. मग ह्या पेरिपॅटसचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. इन पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक अ सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. Similarly, these animals shows tracheal respiration and open circulatory system similar to arthropods. आता अर्थवर्म कोणत्या फायलममध्ये येतो? ॲनलिडामध्ये येतो. मग अर्थवर्मसारखे काही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या बॉडीमध्ये आहेत. कुठले आहेत? तर त्याच्या बॉडीवरचं जे क्युटिकल आहे, जे आवरण आहे ते थिन आहे. त्याला बॉडी आहे ती कशी आहे? सेगमेंटेड आहे. आणि तिसरं म्हणजेच पॅरापोडिया, पाय दिसत बघा त्याच्यामध्ये पायासारखे स्ट्रक्चर थोडंसं लहान लहान दिसतात, पॅरापोडियाज आहेत. आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कोणाचे आहेत? ॲनलिडाचे आहेत. तर काही कॅरेक्टरिस्टिक त्याच्या बॉडीमध्ये आहेत ते आर्थ्रोपोडाचे आहेत. कोणकोणते आहेत? तर रेस्पिरेशन आहे ते ट्रॅकियामार्फत होतं आहे, ट्रॅकियल रेस्पिरेशन आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम आहे बॉडीमध्ये त्याच्या, ती ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. हे कॅरेक्टरिस्टिक्स कुणाचे आहेत? आर्थ्रोपोडाचे आहेत. म्हणजेच हा पेरिपॅटस जो ॲनिमल आहे, हा पेरिपॅटस ॲनिमल आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक ॲज वेल ॲज कोणाच्या दाखवतोय? ॲनलिडाचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय. म्हणून ह्या ॲनिमलला कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. पेरिपॅटस हा जो ॲनिमल आहे हे 2 फायलमचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय, ॲनलिडा ॲज वेल ॲज आर्थ्रोपोडा. सेकंड एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिले तुमच्या, ते म्हणजे डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपसचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत बघा. लेज एग्ज लाईक अ रेप्टाइल्स बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स ड्यू टू द प्रेझन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स अँड हेअर्स. म्हणजेच रेप्टाईलसारखे तो एग्ज ले करतोय. डकबिल प्लॅटिपस दिसताना सुद्धा आपला रेप्टाईलसारखा दिसतोय बघा. तर तो काय करतोय? एग्ज ले करतोय. कुणासारखे? रेप्टाईलसारखे. पण त्याच्या बॉडीमध्ये काय आहेत? मॅमलसारख्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय मॅमलसारख्या कॅरेक्टरिस्टिक? तर बॉडीमध्ये त्याच्या मॅमरी ग्लँड्स आहेत आणि हेअरसुद्धा प्रेझेंट आहेत. म्हणजेच हा जो डकबिल प्लॅटिपस आहे तो कुणाचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतो? रेप्टाईल्स ॲज वेल ॲज मॅमल्स. थर्ड एक्झाम्पल आहे लंगफिश. नावातच कळतं की हा फिश आहे. मग लंगफिश असं का म्हटलं गेलं आहे? तर इथं बघा, लंगफिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ अ लंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. हा जरी फिश असेल तरी ह्याचं रेस्पिरेशन कशामार्फत होतं आहे? लंग्स मार्फत होते. तुम्हाला माहिती आहे फिश रेस्पायर्स कशामार्फत करतात? गिल्स मार्फत करतात. पण हा लंगफिश आहे तो काय करतोय? तर लंग मार्फत रेस्पिरेशन करतोय, म्हणून त्याला लंगफिश म्हटलं जातं आहे. हे तिन्ही एक्झाम्पल आहेत. दीज एक्झाम्पल इंडिकेट्स दॅट mammals are evolved from reptiles and amphibian from fishes. हे तिन्ही एक्झाम्पलचा सरासर विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येतं आहे की मॅमल्स आहेत ते मॅमल्स कुणापासून इव्हॉल्व झाले? रेप्टाईलपासून इव्हॉल्व झालेत. आणि ॲम्फिबियन्स आहेत ते ॲम्फिबियन्स कुणापासून झालेले? फिशेसपासून झालेले. हे सगळं कोणत्या एव्हिडन्सेसमध्ये येतं? कनेक्टिंग लिंक. डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते. काय डेफिनेशन? सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप. हेन्स दे आर कॉल्ड ॲज ए कनेक्टिंग लिंक. ओके, सो लास्ट वन एव्हिडन्सेस इज ए एम्ब्रॉलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये काय बघा, तर तुमच्या 1.10 फिगरमध्ये ॲनिमल्सचे स्टेजेस दिलेले आहेत, एम्ब्रिओजचे स्टेजेस दिले आहेत. एम्ब्रिओ ड्युरिंग द डिफरंट स्टेजेस. मग त्याच्यामध्ये फिश, सॅलॅमेंडर, टॉर्टाईज, चिकन, पीक, काऊ, रॅबिट आणि मॅम ह्याचे एम्ब्रिओज दिले आहेत आणि स्टेजेस दिले आहेत. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. जर तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये पाहिलं तर तुम्हाला सगळे एम्ब्रिओ जवळजवळ सारखेच दिसतात. सेकंड स्टेजमध्ये चेंजेस झाले, थर्ड स्टेजमध्ये मग चेंजेस दिसतात. म्हणजे तो पर्टिक्युलर ॲनिमल आपल्याला
लक्षात येतोय. कोणत्या स्टेजमध्ये? थर्ड स्टेजमध्ये. पण फर्स्ट स्टेजमध्ये लक्षात येत नाही. आणि मग ह्या एव्हिडन्सेसमधून असं लक्षात येतं की सगळ्याचे ओरिजिन कोण आहेत? सेम आहेत, कॉमन आहेत. म्हणजे जर कंपॅरेटिव्ह स्टडी केला आपण, द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट, ऑल एम्ब्रियो शोज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी. एक्स्ट्रीम म्हणले बऱ्याचशा सिमिलॅरिटीज आपल्याला दिसतात. केव्हा? ड्युरिंग इनिशियल स्टेजेस, अँड दो सिमिलॅरिटीज डिक्रीजेस ग्रॅज्युअली. सुरुवातीला आपल्याला ह्या सिमिलॅरिटी दिसतात आणि नंतर त्या सिमिलॅरिटी काय होत जातात? कमी कमी होत जातात आणि त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स दिसते आपल्याला. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट दॅट, सुरुवातीच्या ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत त्या काय इंडिकेट करतात? कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल. हे सगळे जे ॲनिमल आहेत, जे काही तुम्हाला ॲनिमल पिक्चरमध्ये दाखवलेले आहेत, त्या ॲनिमल्सचा ओरिजिन काय आहे? सारखाच आहे. हे कशावरून सांगतोय आपण? फर्स्ट स्टेज ऑफ एम्ब्रियो, आणि याला म्हटलं जातं एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. इन दिस lecture we have completed 6 evidences. First one, morphological evidences. Second one, anatomical evidences. Third one, vestigial organ. Fourth, embryological evidences. Then pathological evidences and connecting link. These are the evidences we learned. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.